मोहोळ येथे गावकरी आणि पारधी समाज यांचे स्मशानभूमीच्या संबंधाने वाद असल्याने त्या ठिकाणी दोन्हीही समाजाचे लोक एकत्रित जमा झाले होते। त्या ठिकाणी तहसीलदार साहेब, SDPO साहेब आणि आम्ही स्वतः हे चर्चा करून सदरचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्या ठिकाणी एकमेकाच्या समोर जमाव आल्याने अग्रेसिव्ह झाला आणि त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली। त्यामध्ये गावकरी यांच्याकडील 4-5 लोक आणि या पारधी समाजाचे बी 4 ते 5 लोक आणि आमचे पोलिसही या ठिकाणी किरकोळ जखमी झालेले होते। सदर ठिकाणी आम्ही SRPF सेक्शन, RCP प्लाटून आणि पोलीस स्टेशनचे उपलब्ध मनुष्यबळ आणि डिव्हिजनमधून बंदोबस्त मागवण्यात आलेला होता। त्या बंदोबस्तातूनच, त्या मनुष्यबळातून आम्ही तेथील परिस्थिती हाताळली, नियंत्रणात आणली आणि सदर प्रकरणामध्ये गावकरी यांच्या वतीने एक गुन्हा दाखल करण्यात आला व पारधी समाजांच्या वतीनेही त्यांनी तक्रार दिल्याने त्यांचीही तक्रार घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि सदर दंगलीमध्ये, सदर प्रकरणामध्ये पोलिसही किरकोळ जखमी झाल्याने आम्ही स्वतः फिर्यादी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या तणावपूर्ण शांतता आहे। त्या ठिकाणी आम्ही योग्य प्रकारे बंदोबस्त लावलेला आहोत। प्रत्येक घटनेवर, हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आणि यापुढे कोणीही कायदा हातात घेतला तर त्यांना आम्ही कडक शासन करू आणि त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करू।